नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता आली आहे। तुमच्या जर घरामध्ये शेळी असेल, गाय असेल, म्हैस असेल, बैल असेल तर तुमच्यासाठी आता 3 लाख रुपये मिळणार आहेत। राज्य सरकारच्या माध्यमातून हा मोठा निर्णय आता शेतकरी वर्गासाठी घेतला आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर जनावरे असतील तर तुम्हाला त्याचा गोटा बांधण्यासाठी 3 लाख रुपये आता मोफत सरकारकडून मिळणार आहेत। तर आताच 10 मिनिटांपूर्वी राज्य सरकारच्या माध्यमातून हा मोठा निर्णय आता सर्व शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला आहे। त्यामुळे तुम्हाला जर हा 3 लाख रुपयांचा लाभ एकदम तुमच्या बँकेत यावा असं वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी हा मोठा गोल्डन चान्स आता राज्य सरकारच्या माध्यमातून आला आहे। तुम्ही जर आधीच तुमचा जनावरांसाठी गोटा बांधलेला असेल तर तुम्हाला आता एकदम सोपं काम करायचं आहे। ते म्हणजे आता तुमच्या जनावरांचा गोटा बांधलेला आहे तर त्याचा एक फोटो काढून तुम्हाला एका ठिकाणी पाठवायचा आहे। लगेच तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये 3 लाख रुपये लगेच जमा होणार आहेत। तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आधी तुमच्या गायीसाठी, तुमच्या जर्सी गायीसाठी, तुमच्या कोणत्याही जनावरांसाठी गोटा जर आधीपासून बांधलेला असेल तर त्याचा फक्त एक फोटो काढून आणि एक फक्त तुम्हाला अर्ज भरून तुम्हाला एका ठिकाणी पाठवायचा आहे। हा अर्ज पाठवल्यानंतर 3 दिवसाच्या आतमध्ये तुमचा अर्ज चेक करून तुमच्या खात्यावरती हे 3 लाख रुपये सरकारच्या माध्यमातून टाकले जाणार आहेत। तर यासाठी नेमकी प्रोसेस तरी कोणती तुम्हाला करावी लागणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे हा 3 लाख रुपयांचा लाभ तुम्हाला पाहिजे असेल, हा मोठा गोल्डन चान्स पाहिजे असेल तर तुम्ही एक अर्ज भरायचा आहे। कोणता अर्ज भरायचा आहे, कागदपत्र कोणती लागणार आहेत, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला 3 लाख रुपये जनावरांच्या गोट्यासाठी मिळवण्यासाठी कोणकोणते पात्रता आता सरकारने ठेवले आहे, हा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत आणि हा अर्ज तुम्हाला कोठे जाऊन भरायचा आहे, फक्त 2 ते 3 मिनिटांची प्रोसेस तुम्हाला घर बसल्या करावी लागणार आहे। हा 3 लाख रुपयांचा मोठा लाभ तुम्हाला तुमच्या बँकेत लगेच सोडला जाणार आहे। तुम्ही जर आधीपासून जनावरांसाठी तुमचा गोटा बांधलेला असेल तर तुम्हाला डबल गोटा जो आहे तर तो बांधण्याची गरज नाही। फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर एक फोटो घ्यायचा आहे, म्हणजे एक फोटो तुम्हाला काढायचा आहे। तो फोटो तुम्हाला आम्ही सांगणार आहे त्या अर्जासोबत जोडून द्यायचा आहे। त्यानंतर लगेचच तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे 3 लाख रुपये एकदम तुम्हाला मिळणार आहेत। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता जो गोटा आहे तर हा गोटा, मोठा गोटा बांधण्यासाठी तुम्हाला पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून मिळत आहेत। म्हणजे यामध्ये बघा आता तुम्हाला 15 ते 20 जनावरे एवढी मोठी तुम्हाला आरामशीर जनावरे बसू शकतील एवढा मोठा गोटा तुम्हाला आता तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून बांधण्यासाठी तुम्हाला आता पैसे मिळणार आहेत। तुमच्या खिशातील 1 रुपया सुद्धा तुम्हाला घालण्याची गरज नाही। तुम्हाला सर्व काय असेल ते राज्य सरकारच्या माध्यमातून हे पैसे दिले जाणार आहेत। बघा आता हे सरकारचे पैसे तरी दिले जाणार आहेत आणि तुम्हाला वाटेल की तुम्ही ऑलरेडी तुमचा गोटा बांधलेला आहे तर तुमच्यासाठी जास्त काय आता करण्याची गरज नाही। तर तुम्हाला त्या गोट्यासोबत तुम्हाला एक फोटो काढायचा आहे जनावरांचा तुमचा आणि सरकारला पाठवून द्यायचा आहे। तर ते केल्यानंतर लगेचच 3 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला हे पैसे तुमच्या खात्यामध्ये सोडले जाणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता याचा तुम्हाला अर्ज भरावा लागणार आहे। मग यासाठी सरकारने 5 पात्रता ठेवल्या आहेत। या पात्रतेमध्ये तुम्ही जर बसला तर तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती 3 लाख रुपये जमा करण्यात येणार आहेत। तर यामध्ये तुम्हाला पात्रता सांगतो, सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। अत्यंत मोठा लाभ आता तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर तो किती असणार आहे तर लक्षात ठेवा, 3 लाख रुपयांचा तुम्हाला गोटा बांधण्यासाठी आता तुम्हाला रक्कम मिळणार आहे। तर यासाठी शेतकऱ्यांसाठी पहिली जी महत्त्वाची पात्रता आहे, आता शेतकऱ्यांनो लक्ष देऊन बघा, ही पात्रतेमध्ये जर तुम्ही बसला तर तुम्हाला सुद्धा आता हे 3 लाख रुपये येणार आहेत। यामधील शेतकऱ्यांसाठी पहिली जी महत्त्वाची पात्रता आहे ती म्हणजे बघा, गाय गोट्यासाठी अर्ज करणारा शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असायला पाहिजे। तुम्ही जर महाराष्ट्र या राज्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला गाय गोटा बांधण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता 3 लाख रुपये मिळणार आहेत। यासाठीची पहिली पात्रता तुम्हाला आत्ता सांगितली ती म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची पात्रता म्हणजे तुम्हाला जर हा गोटा बांधण्यासाठी 3 लाख रुपये मदत हवी असेल
तर तुमची हक्काची कमीत कमी 1 एकर तरी जमीन असायला पाहिजे। तुमच्याकडे 1 एकर जमीन जर असेल तर तुम्ही हा गोठा बांधण्यासाठी तुम्हाला 3 लाख रुपये मिळण्यासाठी तुम्ही पात्र आहात। तसेच शेतकरी मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये तसेच दुर्गम भागात राहणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा हा लाभ आता दिला जाणार आहे। म्हणजेच शेतकरी हा गावातील पाहिजे, खेडेगावातील पाहिजे, यासाठी तुम्हाला ग्रामपंचायतीचा दाखला द्यावा लागणार आहे। तुम्हाला अर्ज भरून द्यायचा आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण अर्ज भरल्याशिवाय तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये हे पैसे 3 लाख रुपये गोठा बांधण्यासाठी मिळणार नाहीत। त्यामुळे अर्ज कसा भरायचा सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, अत्यंत मोठा लाभ आता तुमच्यासाठी आला आहे। तुम्हाला मी आता पात्रता सांगत आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तुम्हाला अर्ज कसा करायचा ते सांगतो, कारण अर्ज केल्याशिवाय तुम्हाला हा गोठा मंजूर होणार नाही आणि तुम्हाला 3 लाख रुपयांचा लाभ तुम्हाला अर्ज केल्याशिवाय मिळणार नाही। त्यामुळे अर्ज कसा करायचा सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा। तुम्हाला आता 2 पात्रता सांगितल्या आहेत, तिसरी पात्रता लगेच सांगतो बघा। आता तिसरी पात्रता म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमच्या घरामध्ये फक्त एकाच शेतकऱ्याला हा लाभ आता घेता येणार आहे। यासाठी तुमचं रेशन कार्ड चेक केलं जाणार आहे। रेशन कार्डवरचे तुमचं नाव जे आहे तर ते चेक करून घरातील फक्त एकाच व्यक्तीला हे 3 लाख रुपयांचा गोठा बांधण्यासाठी तुमच्या बँकेमध्ये जमा होणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, ही होती तिसरी महत्त्वाची पात्रता। तुम्ही आधीपासून जर गोठा बांधला असेल तर त्याचा फक्त एक फोटो काढून तुम्हाला एका अर्जासोबत तुम्हाला जोडून द्यायचा आहे। हा अर्ज सुद्धा तुम्हाला मी पुढे देणार आहे आणि हा 3 लाख रुपयांचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला एक अर्ज करायला लागणार आहे। तर बघा तुम्हाला अर्ज कसा करायचा सांगतो। आता शेतकरी मित्रांनो, चौथी जी महत्त्वाची पात्रता आहे बघा सांगतो, सर्वांनी लक्ष देऊन बघा। आता चौथी जी पात्रता आहे ती म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या गायीसाठी गोठा मंजूर करण्यात तर येत आहे, परंतु चौथी जी पात्रता आहे ती पात्रता म्हणजे तुमच्याकडे एखादी तरी आधी गाय शिल्लक पाहिजे। तर त्या गायीचा फोटो तुम्हाला काढून अर्जासोबत जोडायचा आहे। तुमच्या गायीसोबतचा एखादा फोटो तुम्हाला काढून तुम्हाला अर्जासोबत जोडायचा आहे। बघा त्यानंतर 5वी जी पात्रता आहे शेवटची, ती म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे। म्हणजे तुम्ही दारिद्र्य रेषेखालील शेतकरी असायला पाहिजे। ही झाली पात्रता, म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ मिळणार आहे। ह्या होत्या महत्त्वाच्या मित्रांनो 5 पात्रता। मित्रांनो, आता तुम्हाला यानंतर महत्त्वाची कागदपत्रे कोणकोणती लागणार सांगतो, त्यानंतर लगेचच तुम्हाला अर्ज कसा भरायचा ते सांगतो। अर्ज भरताना तुम्हाला महत्त्वाची आता कागदपत्रे सोबत घेऊन जायचं आहे। बघा मित्रांनो, तुम्हाला महत्त्वाची कागदपत्रे 3 लाख रुपये गोठ्यासाठी तुम्हाला आता मिळत आहेत। त्यासाठी कागदपत्रे काळजीपूर्वक बघा, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तुम्हाला अर्ज कसा करायचा सांगतो। गाय गोठा बांधण्यासाठी तुम्हाला जे 3 लाख रुपये सरकारच्या माध्यमातून मिळणार आहेत त्यासाठी कागदपत्रे आता सांगत आहे, त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक येथे लक्ष देऊन बघा। अर्धवट व्हिडिओ सोडून जाणाऱ्या शेतकऱ्यांना आता हा लाभ मिळणार नाही, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। तर यामधील पहिले जे महत्त्वाचे कागदपत्र आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड। त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे तुमच्या बँकेचं पासबुक, त्याचं झेरॉक्स तुम्हाला जोडायचं आहे। त्यानंतर तिसरं महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे तुमच्याकडे असलेलं पिवळे किंवा केशरी रेशन कार्डाचं एक झेरॉक्स। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 7/12 जो आहे तर त्याचं झेरॉक्स लागणार आहे। त्यानंतर तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावामधील ग्रामपंचायत शिफारस पत्र तुम्हाला लागणार आहे। ज्या जागी तुम्ही गोठा करायचा आहे त्या जागेचा तुम्हाला फोटो लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला जे अधिकारी गोठा पाहायला येतात, पाहणी करायला येतात, त्या अधिकाऱ्यांची तुम्हाला त्या अर्जासोबत सही जोडायची आहे। त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणचा रहिवासी दाखला तुम्हाला लागणार आहे। तुमच्या बँकेच्या खाते क्रमांक तुम्हाला जे असेल ते खाते क्रमांक, त्याला तुम्ही लिंक केलेला मोबाईल क्रमांक तो तुम्हाला द्यावा लागणार आहे। त्यानंतर पासपोर्ट साईजचे तुम्ही 2 फोटो तुम्हाला द्यावे लागणार आहे। ही होती महत्त्वाची मित्रांनो आता कागदपत्रे। तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। तुम्हाला अर्ज कसा करायचा ते आता सांगत आहे, इथे सर्वांनी आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा। बघा आता अर्जदाराने गाय गोठा अनुदान योजना अर्ज करण्यासाठी जवळच्या स्वतःच्या गावाच्या ग्रामपंचायतमध्ये जाणे आवश्यक आहे। ग्रामपंचायतमधून आपल्याला गाय गोठा योजना अर्ज घ्यायचा आहे। तुमच्या गावामध्ये जी ग्रामपंचायत असते तर त्या ग्रामपंचायतीमध्ये गाय गोठा अनुदान योजनेमध्ये तुम्हाला अर्ज सुटले आहेत, तिथून तुम्हाला अर्ज घ्यायचा आहे। तर अर्ज कसा करायचा आहे बघा। अर्जदाराने अर्ज
व्यवस्थित भरून त्यासोबत आम्ही सांगितलेली महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला जोडायची आहेत। अर्ज भरून झाल्यानंतर ग्रामपंचायतमध्ये विशिष्ट कर्मचाऱ्याकडे तुम्ही कोणत्याही कर्मचाऱ्याकडे अर्ज हा जमा करायचा आहे। शेतकरी बांधवांसाठी गाय गोठा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरून जाऊन तुम्ही ऑनलाईन सुद्धा अर्ज करू शकता। अर्जामध्ये संपूर्ण माहिती, जमिनीची माहिती, जनावरांची माहिती द्यावी, सोबत सर्व कागदपत्रे व्यवस्थित जोडून द्यायची आहेत। आता तुम्ही अर्ज केल्यानंतर तुमची जी अर्ज आहे तर ती सर्व अटींची पूर्तता जी काय असेल ते तुमचा अर्ज चेक करून तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत। मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।